हॅलो हॅलो चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पूर्व नाव चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका लायमन बॅटीतून येतोय बघूया. आणि हा 7 धाव संख्येसाठी पहिला चेंडू पाठवलेला आहे. रवी, मला वाटते रवी याच्या चेंडूवर तो पहिला चेंडू आणि तो जातोय 6 धाव संख्येसाठी. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. सुरुवात षटकाराने झालेली आहे. षटकार गोलंदाजावर थोडं प्रेशर. पहिल्या चेंडूवर षटकार चेंडू आणखी एक उडवलेला आहे. आणखी एक उडवलेला आहे. चेंडू कुठं कट होतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय 6 धाव संख्येसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत सायमन मनाजी यांच्या बॅटीतून. चेंडू आणखी एक उडवलेला आहे. आणखी एक उडवलेला आहे. चेंडू कुठं कट होतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय 6 धाव संख्येसाठी. 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज झालाय. दोन्ही क्षेत्राच्या मध्ये ऑन साईडला नव्हते तर साईडला होते लावलेलं आहे. चेंडू आणि पुन्हा तेच उत्तर. बॅक टू बॅक 3 षटकार. चेंडू आणि पुन्हा तेच. आणि हॅट्रिकसाठी बघा 3 षटकार 3 विकेट घेईल. त्याच्यासाठी भास्करजी कोळे यांच्याकडून एक गिफ्ट दिली जाणार आहे. आणि 4 खेळाडू ठरले होते. त्याच्यामध्ये यशांच्या 2, सायरिसांच्या 2, प्रथमेश यांची 1 आणि करण पाटील यांची 1 हॅट्रिक होती. तर मात्र लायमन यांच्या बॅटीतून हॅट्रिकची तर नोंद झालेली आहे. हॅलो त्याच्यामुळे थोडं जे प्रेशर आहे गोलंदाजामध्ये अजून आणखी वाढलेलं आहे. थोडा स्पेस कमी आणि चेंडू थोडा मध्ये टाकला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतोय रवी. आता मात्र चेंडू थोडा लेग स्टिकच्या बाहेर पडला जातोय आणि पंचांचा इशारा येतो तो वाईड. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजच्या मार्गावर येताना दिसतोय रवी. मात्र फलंदाज त्याच्या समोर आहे लायमन ज्यांनी 3 षटकार मारून. आणि आजच्या दिवसाचा नाश्ता आपण बघितलं तर दिनेश जाधव यांच्याकडून आपल्याला आजच्या दिवसाचा नाश्ता भेटलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलं जाते. मात्र धाव मिळणार नाहीये. चेंडू जातोय डॉट. 3 षटकारानंतर आणखी एक वाईट. त्याच्यानंतर आता चेंडू येतोय तो डॉट. गोलंदाज रवी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातो आणि पुन्हा पंच विजय भंडारी आमच्या कडे पुन्हा एकदा पंच आलेले आहेत. मॅन फ्रॉम चारकोपगाव त्यांच्याकडून इशारा येतो वाईडचा एक अवांतर धावसंख्येने. धावसंख्या पोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर. 3 षटकार 2 वाईड. धावसंख्या झाली 20. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. आता थोडं रवी आपल्या गोलंदाजीचं नियंत्रण आहे थोडं सापडलेलं आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये बघूया कुठे चेंडू ट्रॅव्हल होतोय की नाही. पण चेंडू तिथं टप्पा पडल्यानंतर थोडा एक्स्ट्रा बाउन्स झाल्यानंतर थांबला जातोय. 2 धाव मिळत आहेत. त्या 2 धावीच्या साहाय्याने टोटल धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्या. 20 वर खेळतोय तो लायमन. चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये बघायला मिळते. पूर्वेश यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी त्यांच्या मामांकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे त्यांच्यासाठी. येस इथं थोडा चेंडू टाकताना थोडा चेंडू हातातून निसटतोय. धावसंख्या झाली ती 22.
पहिलं शतक शतकात या सामन्याचं पहिलं शतक इथं चालू आहे. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकासाठी 5 वेगवेगळे गोलंदाज वापरले जाणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रवी राईट आर्म राऊंड द विकेट मारा. आणखी चांगला चेंडू. आता मात्र थोडा बॅटच्या खालच्या भागाला लागतो चेंडू. तो लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक लीन तिथं उभा होता. एकच धाव मिळेल. एक या धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 23 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 23. पहिल्या शतकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 23. आमिर याला एक गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. आमिर टेस्टसाठी गेलेला आहे. हॅलो, थँक्यू डीजे. बघा आणखी एक अनाऊन्सिंग महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. कोणाला जर पैसे लावायचे असतील तर पैसे घेऊन यायचं. कोणाला पैसे बक्षीस लावायचं असेल तर पैसे इथं घेऊन यायचं आहे असे आम्ही अनाऊन्स करणार नाही आहोत. याची कृपया नोंद घ्यायची. कारण काही प्रॉब्लेम झाला. काही जणांनी पैसे लावले. ते पैसे आमच्याजवळ जमा नव्हते झाले. खेळाडूंनी येऊन आम्हाला म्हटलं की त्याचे पैसे आम्हाला भेटले नाही आहेत. पण ते आमच्याजवळ जमा झाले नव्हते. आता तसं करू नका. कोणाला प्राईज लावायचं असेल तर पैसे घेऊन या. दुसरं शतक टाकण्यास कुर्वेश कोळी यांच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं बक्षीस. त्याचे जमा पैसे आमच्याजवळ झालेले आहेत. असं जमा करायचा जेणेकरून आम्हाला कोणता प्रॉब्लेम होणार नाहीये. चेंडू उडवलेला आहे. चेंडू जातोय मुनाल याच्या हातात आणि 6 धावसंख्येसाठी आजच्या दिवसातील 4था षटकार येतोय. सोयो नाहीये. चेंडू उडवलेला आहे. चेंडू जातोय मुनाल याच्या हातात आणि या धावसंख्येवर 23 ने मला वाटतं जास्त आहे. 29 या धावसंख्येवर. पुढे एकदा गोलंदाज आपल्या शतकात. पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू पडला जातोय आणि पंच बघा स्थिर उभे आहेत. ते सांगतात की नाही चेंडू बरोबर एकदम डिलेव झालेला आहे. अशी गोलंदाज भंडारी. येस, नारायण कोळी आपल्या इकडले स्थानिक आणि शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 32 शाखा प्रमुख आहेत. ते त्यांचं आगमन झालेलं आहे. पुढचा चेंडू उडालेला आहे पण क्षेत्ररक्षक समोर आहे. क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटतोय. एक धाव पूर्ण. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. कोण क्षेत्ररक्षक आहे माहिती नाही पण तो मला वाटतं अंडर एजचा क्षेत्ररक्षक होता आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटतोय. 2 धावा देखील मिळतात. जीवदान देखील भेटलेले. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली ती 31 या धावसंख्येवर. 29 वर खेळतो. 24 त्याच्यामध्ये षटकारांच्या धावा आहेत. 4 षटकार त्याने आतापर्यंत मारलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी. काय जबरदस्त फटका आहे. बरोबर पॉवर प्लेचा फायदा घेतलेला आहे फलंदाजाने. 24 त्याच्यामध्ये षटकारांच्या धावा आहेत. 4 षटकार त्याने आतापर्यंत मारलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी. काय थँक्यू भाऊजा. अशीच गाणी वाजवा. कोहली आगरी. ती टॉप पॉप सॉन्ग हिप सॉन्ग आपल्याजवळ नाही चालणार. लिन याचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र यस. तर मात्र इनास बॉल सांगतात की हा चेंडू वाईट बॉल घोषित होतोय. 3-4 आपल्यामध्ये बघा पंच आहेत. त्याच्यामध्ये इनास बॉल, दिगंबर कोळी, अनिल कोहली. त्याच्यानंतर आपण बघतोय किशोर दांडेकर. चांगले परिपक्व पंच आहेत. आणि विजय भंडारी हे पंच चारकोप गावातील ते एक जबरदस्त पंच आहेत. अशी पंचगिरीची भरपूर अशी आपल्याला आज सुविधा आहे. पण एकदा लीन पाटील आपल्या शतकातली पुढचा चेंडू. चांगला चेंडू ब्लॉक होल्डमध्ये. इथं खराब क्षेत्ररक्षण झालं. आपल्याला जर बघायला गेलं तर हॅट्रिक व 50 धावांसाठी भास्करजी कोळे यांच्याकडून एक गिफ्ट आहे.
जर 50 धावा किंवा हॅट्रिक जर याची केली तर त्याच्यानंतर आपण बघतोय की मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स आहेत. आपल्याला जो जिंकेल त्याला टी शर्ट दिला जाईल तो आपले प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक संतोष कोळे यांच्याकडून. हरेल त्या खेळाडूला देखील मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे आणि ते टी शर्ट्स आपल्याला एसएन स्पोर्ट्सचे मालक संतोष रुके यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच अतुल भाईंदर यांच्याकडून देखील एक गिफ्ट आहे. अशी काय आपल्याला येस NCCचे ओनर देखील आहेत नारायण कोळी आणि आपल्या वॉर्ड क्रमांक 32चे ते शाखा प्रमुख देईल. पुढचा चेंडू मारलेला चेंडू थोडा वरून जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. बघा दोन्ही खेळाडू दोन्ही बॅचलर्स खेळाडू आहेत. अपूर्व देखील आहे. त्याच्या मागे एक खेळाडू वर्णन देखील आहे. वर्णन देखील एक छोट्या वयाचा खेळाडू आहे. मधल्या गलीसाठी क्रिकेट खेळत असतो. धावसंख्या झालेली आहे ती 39. 39 धावसंख्या 2 शतकाच्या समाप्तीनंतर. कमॉन डीजे. हॅलो थँक्यू. वेदान याच्यासाठी एक प्राइज आलेलं आहे. पैसे देखील जमा झालेले आहेत. वेदान यांनी जर हॅट्रिक घेतली तर ओम साई क्रिकेट क्लब यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. पण त्याच्यासाठी हॅट्रिक घ्यावी लागेल. वेदान पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आहे. शतरक्षक आहे पण तिथं तो फक्त बघत राहणार आहे. बघा वेट फॉर द अंपायर सिग्नल. या चेंडूवर किती धावा येत आहेत. म्हणजे 6 धावेचा इशारा आला दोन्ही पंचांकडून. घ्यावी लागेल. वेदान पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आहे. शतरक्षक आहे पण तिथं तो फक्त 39 या धावसंख्येवर खेळतोय लायमन. चेंडू आणखी एक मोठा फटका उडालेला आहे. आणखी एक चेंडू येतोय आणि तिथं पकडला जातोय 6 या धावसंख्येसाठी. स्वतः पोचल्या 46 या धावसंख्येनं टोटल. चेंडू आणखी एक मोठा फटका उडालेला आहे. आणखी एक चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी होत होती. वेदांत याच्यासाठी प्राइज देखील आहे. हायट्रिक जर घेतली ते ओम साई क्रिकेट क्लब याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा गोलंदाज वेदांत देखील थोडे एंडर एजचे आहेत पण गोलंदाजी मात्र त्याची जी ॲक्च्युअली ॲक्शन आहे ती चांगली आहे. पण त्याच्यामध्ये थोडं त्याला आणखी स्टडी करावी लागेल. पण विजय भंडारे आमच्याजवळ फिरतायत. त्यांचे दोन्ही पंख हवेत. वाईट बॉलचा इशारा येतो. या एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 52 या धावसंख्येवर. अनिल फ्रँक आपला एक एक्स्ट्रा खेळाडू तिथं पाठवा. येणारा फलंदाजीमध्ये कोण खेळाडू तिथं पाठवायचा आहे कारण आपल्याला वेळ जास्त मिळेल. गोलंदाज वेदांत आपल्या शतकातली पुढचा चेंडू. आणखी एक चेंडू उडवलेला पण शतरक्षक त्या चेंडूच्या खाली फक्त बघत राहिलेलं. पुन्हा एकदा चेंडू 50 गाठलेली आहे. 52 वर खेळतोय लायमन. आजच्या दिवसातील पहिली 50ची गाठलेली आहे. मिळेल. गोलंदाज वेदांत आपल्या शतकातली पुढचा चेंडू. आणखी एक चेंडू उडवलेला पण शतरक्षक त्या चेंडूच्या खाली फक्त 52 धावसंख्येवर खेळतोय. आणि बघा ही तिसरी 50 आहे. त्याच्या पुढे 2 50 झालेले आहेत. एक 50 आली होती
यशांत याच्या बॅटीतून 71 धावा, त्याच्यानंतर दुसरी 50 आली स्टायरिस यांच्या बॅटीतून, त्यांनी 73 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर आता ही तिसरी 50 आलेली आहे. तीन चेंडूवर आतापर्यंत 3 सिक्सेस आलेले आहेत. हो, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 59 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 59. ही देखील धाव आपण बघितली तर एक धाव काढून नॉन स्ट्राईकवर आलेला लायमन, ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 53 धावांची खेळी केलेली आहे. गोलंदाज वेदांत आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय आणि स्ट्राईकवर जो फलंदाज आहे तो फलंदाज सप्तेश, ज्याने आतापर्यंत फक्त एक चेंडू खेळून 2 धावा केलेल्या आहेत. म्हणजे सप्तेश फक्त स्ट्राईक देतोय आणि दुसरा चेंडू खेळतोय. या तिसऱ्या शतकातील काही चेंडू आहेत त्याच्यामध्ये दुसरा चेंडू खेळतोय. 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज वेदांत. चांगली अशी धावगती देखील. हो, चांगला चेंडू अपील केली जाते, पण दोन्ही पंच आपल्या जागेवर स्थिर उभे आहेत. त्याच्याकडून कोणताही इशारा येत नाही. याचा अर्थ की चेंडू जातोय डॉट. धावसंख्या रोखून ठेवलेली आहे ती धावसंख्या 59 या धावसंख्येवर. लॉस ऑफ 0 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट डिलिव्हरी ऑफ द 3rd ओव्हर. खेळण्यासाठी सज्ज होतो तो फलंदाज सप्तेश. लहान मुलांनी जरा बाजूला व्हायचं. हॅलो, दुसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते. या 2 धावीच्या साहाय्याने सप्तेश पैकी 4 वर पोहोचलेले. तर टोटल धावसंख्या झाली 3 षटकाच्या अखेरीस 61 या धावसंख्येवर. ड्रिंक्स ब्रेक झालेलं आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. हॅलो, हॅलो, चला चालू करा सामना. जास्त वेळ घेऊ नका. आज बघा 2 एक्स्ट्रा सामने आहेत. एक फायनल, एक तिसऱ्या आणि चौथ्या प्राइजसाठी देखील सामना खेळवला जाणार आहे. तर जास्त वेळ ड्रिंक्स देखील थोडी कमीच घ्या. नंबर 4चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या मार्गावर रोहित भांडुपकर. मिनी फोनच नाही आणला. त्यासाठी फोन नाही आणला. खरोखर जाम प्रॉब्लेम होते. रोहित. हॅलो, 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 हॅलो. रोहित
हॅलो. वर इथं पहिला षटकार मारणारा कलाडू म्हणजे लायमन, त्याच्या बॅटीतून आलाय षटकार. त्याची टोटल धावसंख्या झाली होती आमची स्कोरर 58 या धावसंख्येवर. स्वप्नील फजिंदार या आजच्या दिवसातील स्कोरर आहेत. आता चांगला चेंडू ब्लॉक होल्डमध्ये होता, ऑफ साईडला पाठवलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाईल आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि या 2 धावीच्या सायने टोटल त्याची धावसंख्या पोहोचली ती 60 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 69 या धावसंख्येवर. धावसंख्या 69. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. 5 शतकाचा सामना आहे, त्याच्यामध्ये 4थं शतक मैदानावर चालू आहे. 60 या धावसंख्येवर खेळतो तो लायमन. हो येस, आता मात्र चेंडू बॅटच्या केजला लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि फलंदाज बाद होतोय. पहिलं फलंदाज इथं बाद झालेलं आहे तो वेलंकनी या संघाचा. 60 धावा त्याने आपल्या संघासाठी केल्या. जबरदस्त फलंदाजी. स्पर्धेतील 3रं अर्धशतक इथं नोंदवलंय त्याच्या नावावर. त्याचं पहिलं आणि या स्पर्धेचं 3रं शतक. पण पहिलं शतक आपण हाफ सेंचुरीवर बघायला गेलं तर यशांत याच्या बॅटीतून आली. दुसरी स्टायरिश आणि तिसरा आहे तो लायमन. 3 फलंदाज आतापर्यंत 50s मारलेले आहेत. आणि 50 साठी एक स्पेशल गिफ्ट भास्करजी कोळी यांनी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हायट्रिकची षटकाराची जर हायट्रिक झाली त्याच्या देखील साठी एक प्राइज आहे. गोलंदाज पुढचा चेंडू टाकला जातोय, मात्र पंच आमच्या जवळ फिरतात. त्यांचा इशारा तर 2 म्हणजे वाईडचा एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 70. कालचा हायेस्ट स्कोर जर बघायला गेलं तर हायेस्ट स्कोर 104 होता. दोन्ही संघांनी 104 धावा केल्या होत्या. पण मात्र तो 6 शतकांचा सामना होता. हा 5 शतकांचा सामना आहे. पुन्हा एकदा त्याच लेंथवर गोलंदाजी केली जाते. पुन्हा इनास बोल जे पंच आहेत त्यांच्याकडून इशारा वाईडचा येतोय, कारण की अवंतर धाव येते. या अवंतर धावीच्या साडी धावसंख्या पोचली ती 71. 71 या धावसंख्येवर. गोलंदाज आपल्या षटकात पुढचा चेंडू घेऊन येतोय. हो चांगला चेंडू फुल टॉस होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. असं म्हणा की जरा मला वाटतं फ्रँक या फलंदाजाने थोडी उतावली गेली, लवकरच बॅट फिरवला गेला. पण चेंडू त्याच्या खालच्या बाजूने, बॅटच्या खालच्या बाजूने यष्टीरक्षकाकडे तो पास होतोय. एकही धाव मिळणार नाही, निर्धाव जातोय चेंडू. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू हा पिच टाकला आणि मध्ये जर टाकला पिचच्या तर तो चेंडू खरोखर 6 या धावसंख्येसाठी जाईल. चेंडू आणि पुढचा चेंडू हा पिच टाकला आणि मध्ये जर टाकला पिचच्या तर तो चेंडू खरं. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू केली जाते. थोडं बॅकअप कमी आहे तिथं, कारण एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप केला जातो लीन यांच्याकडून. या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 78 या धावसंख्येवर. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 78. आता शेवटचं शतक ओके कोण घेऊन येते तोपर्यंत डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.
पहिलाच ना पाणी पाणी सांगला होता त्यांनी काल. पाणी सपनेल, याला सांग सपनेल. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. तर शेवटच्या शतक जास्त वेळ घ्यायचा नाही आहे बघा. आता जर तुम्ही जास्त वेळ आता घेतला तर नंतर सामने खूप कमी शतकाचे होतील आणि ते आपल्याला तसं करायचं नाही आहे. प्रत्येक संघासाठी प्रत्येक या सामन्यामध्ये 5-5 शतकाचे सामने आपण खेळवणार आहोत, याच्याकडे देखील लक्ष द्या. 78 धावसंख्या झालेली आहे. शेवटचं शतक टाकण्यासाठी स्टीवन या गोलंदाजाला आमंत्रित केलेलं आहे. इथं पहिला चेंडू टाकला जातो आणि ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. पंच विजय भंडारी, मॅन फ्रॉम चारकोप यांच्याकडून तो इशारा आलेला वाईडचा. एक अवांतर धाव, या अवांतर धावेच्या साने धावसंख्या पोहोचली होती 79. 3 आतापर्यंत कालपासून 3 50s आपल्या या मैदानावर लागलेले आहेत. यशांत स्टायरिस आणि लायमन यांच्या बॅटीतून ते आलेल्या 50s आहेत. पुढचा चेंडू उडालेला आहे पण शतरक्षक समोर वेदांत येत आहेत आणि त्यांनी झेल पकडून फ्रँक या खेळाडूचा अंत झालेल्या खेळाचा आणि 79 या धावसंख्येवर नंबर 2चा फलंदाज बाद झालेला आहे. शांत स्टायरिस आणि लायमन यांच्या बॅटीतून ते आलेल्या 50s आहेत. पुढचा चेंडू उडालेला आहे पण शतरक्षक समोर वेदांत येत आहेत आणि त्यांनी झेल पकडून काय मटण पाय सांचे सांचे असं काय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आलेले आहे. ते ऑल स्टार क्रिकेट संघाचं एक मोठं नाव आहे, ते म्हणजे सायमन गोरायकर, डावखुरा फलंदाज. हसतोय कारण त्याला जास्त वेळ मिळत नाहीये क्रिकेट खेळण्यासाठी. सॅटर्डे संडे, पण सॅटर्डेला देखील तो लेट येतोय. संडेला त्याला एक असं म्हणा की सुट्टी असतं. सायमन गोरायकर ऑन स्ट्राईक. स्टीवन गोलंदाजीसाठी तयार होतोय आणि पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवर अपील केली जाते पण पंच पुन्हा एकदा आपल्या जागेवर स्थिर उभे आहेत. चांगली गोलंदाजी सायमन यांच्या चेंडूवर. मला वाटतं सायमन याच्यावर लक्ष केंद्रित गेलेलं आहे कारण अजून पण शाल्डन येणं बाकी आहे. ज्या फलंदाजांना आपण बघतोय की चांगली फलंदाजी आहे. नॉन स्ट्राईकवर आपण एक खेळाडू सप्तेश याला बघतोय, त्याच्याकडून जास्त धावा तर आलेल्या नाही पण चेंडू देखील जास्त खेळलेला नाहीये. 3 चेंडू फक्त खेळलेला आहे. पुन्हा एकदा स्टीवन आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला दोन्ही फलंदाज धावतायत आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे पण तिसरी होणार नाहीये. त्याचा बॅकअप केला जातोय. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 81 या धावसंख्येवर. 81 धावसंख्या झालेली आहे. या शतकातील अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 3 चेंडूवर एखाद वेळेस सायमन आणि सप्तेश यांच्या मनामध्ये असा विचार असेल की 2 मोठे फटक्याची गरज. शतरक्षणामध्ये थोडा बदल केला जातो. डावखुरा फलंदाज आहे. ऑन साईडला 3 शतरक्षक बाउंड्री लाईनवर आपल्याला दिसत आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका. शतरक्षक पण समोर आहे पण तो शतरक्षकाच्या वरून तर जाणार नाही. चेंडू झेलशीत झालेला आहे आणि तो झेलशीत घेणारा रोहित भांडुपकर याने तो झेल. साईडला 3 शतरक्षक बाउंड्री लाईनवर आपल्याला दिसत आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका. शतरक्षक पण समोर आहे पण तो शतरक्षकाच्या वरून तर जाणार नाही. चेंडू थँक्यू डीजे. लॉस ऑफ 3 विकेट. ओनली 2 डिलिव्हरीज आर लेफ्ट ऑफ दिस 5th ओव्हर. म्हणजे 5व्या शतकातील फक्त 2 चेंडू आणि 5च शतकाचा सामना आहे. 3च फलंदाज बाद झाले. 3च धावा देखील दिलेले आहेत. स्टीवन यांची चांगली गोलंदाजी. या गोलंदाजाला थोडं पुढे मला वाटतं काढायचं होतं. नवीन फलंदाज येतो तो शाल्डन. यंगस्टार क्रिकेट संघाचा खेळाडू. मनोरी यंगस्टार संघ जेव्हा खेळत, आज मात्र बघा काही संघ काही खेळाडू इथं तिथं खेळत आहेत. त्याच्यामुळे काही संघ थोडे मला वाटतं बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे यंगस्टार संघ
पण कधी कधी मला वाटतं स्थानिक आपली जी स्पर्धा असते त्याच्यामुळे खेळत असतात. ओम साई संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये हा संघ खेळला होता. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर शाल्डन यांनी षटकार मारून आपलं खातं ओपन केलेलं आहे आणि टोटल त्याची धावसंख्या झाली ती 87. त्याच्यामध्ये हा संघ खेळला होता. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर शाल्डन यांनी षटकार. थँक्यू डीजे. एक सामना आठवतोय गोरायला चालू होता. फक्त 3 षटकामध्ये 18 धावा झाल्या होत्या. 3 षटकांनी 3 चेंडूमध्ये. त्याच्यानंतर शाल्डन यांनी 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते. समोरचा संघ होता भाईंदर बॉईज. या संघाविरुद्ध त्यांनी ते काम केलं होतं. पुढचा चेंडू देखील उडवलेला आहे आणि तो देखील बघूया कुठं जातोय तर तो देखील पोहोचलाय तो 6 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक 2 षटकार शाल्डन यांच्या बॅटीतून आलेले आहेत आणि शतक नंबर 5 देखील संघ होता भाईंदर बॉईज. या संघाविरुद्ध त्यांनी ते काम केलं होतं. पुढचा चेंडू देखील उडवलेला आहे आणि तो देखील बघूया कुठं जातोय तर तो देखील पोहोचलाय तो 6 या धावसंख्येवर. दोन्ही कॅप्टनने टॉस साठी या. अर्ग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जाऊ बाजारी. त्याच्यानंतर होणारा सामना विधी सीफूड वर्सेस करजाई देवी. या संघाच्या दोन्ही कॅप्टनने टॉस साठी यायचं आहे. विधी सी फूड्स वर्सेस करजाई देवी या 2 कॅप्टनने टॉस साठी या. विधी सी फूड संघाचा कॅप्टन आमच्या जवळ आहे तर करजाई देवी संघाचा कॅप्टन यश वाघात यांनी देखील लवकर यायचं आहे. अरे तुम्हाला चांगलंच माहित आहे आमचा नाद नाही करत कुणी. आमच्या वाघापाशी नाही चुकाया लावलं तर नाव टाकू बदलून. आमच्या वाघापाशी नाही चुकाया लावलं तर नाव टाकू बदलून. अरे तुम्हाला वाटतंय तुमच्या वाचून आमचं अडल काही. अरे की नाही आमचा वाघ आम्हाला फरक पडत अरे चुकून आमच्याशी तुम्ही घेऊ नका दुश्मनी. आमच्या वाघापाशी नाही चुकाया लावलं तर नाव टाकू बदलून. रणजीवरची महत्वपूर्ण गाडी बोलणाऱ्या मैदानात एकविरा प्रसन्न अनेक योगेश भोईर माऊली ग्रुप कशिवली भोंडी 2 बाजूला 21,000 बरोबर रक्कम आजच्या मैदानात सुरू झालेली आहे. हजेरीमरी प्रसन्न सोरठ पळूशेठ पाटील फार्म हाऊस फलेगाव टिटवाला. हे तुम्हाला चांगलंच माहित आहे आमचा नाद नाही करत कुणी. अरे तुम्हाला चांगलंच माहित आहे आमचा नाद नाही करत कुणी. आमच्या वाघापाशी नाही चुकाया लावलं तर नाव टाकू बदलून. आमच्या वाघापाशी नाही चुकाया लावलं तर नाव टाकू बदलून. अरे तुम्हाला वाटतंय तुमच्या वाचून आमचं अडल काही. अरे की नाही आमचा वाघ आम्हाला फरक पडत इनच पाहिलं कोण चालले. येस दत्ता नाखवा म्हणजे दत्ता मानक्या नाखवा आपल्या एक चांगले असे प्रतिष्ठित व्यक्ती आहे मनोरी गावातील. प्रत्येक वेळेस स्पर्धेसाठी आपल्याला काही ना काही त्यांचा हेल्प असतो मदत असते. त्याच्या शुभ असे आता टॉस होणार आहे. चला टॉस झालेला आहे आणि टॉस कोण जिंकले ते स्वप्नील आपलं. येस स्वप्नील म्हणजे विधी सीफूड संघाचा कॅप्टन स्वप्नील फजिंदार यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेलं आहे. शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे ते करजाई देवी क्रिकेट संघाचा कॅप्टन
यश वाघात याला फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. ओके, नवीन बॉल द्या अनिल, तिथं बघा जरा लक्ष द्या इथं थोडं प्लीज. इनास तू बॉल घेणार होतास ना? बॉल नको तिथं, नाही बॉला नाही इथं. कर्जाई देवी संघ इथं फलंदाजीसाठी आलेला आहे आणि तो जर सामना जिंकला तर आपल्या एनसीसी संघ जर जिंकला तर आपल्या गावातील आणि शिवसेनेचे शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 32 नारायण कोळे यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. फ्रँक उत्तनकर पहिला चेंडू आणि पहिला चेंडूसाठी पहिला इथं बघूया थोडा पुढे पडतोय टप्पा. सायमन गोराईकर, लिन पाटील नॉन स्ट्राईक आणि गॉडविन बोल इज अ नॉन स्ट्राईक. हे 2 फलंदाज आहेत आणि एक फलंदाजाचं टी शर्ट तुम्ही बघितलं असेल. शिवसेनेचे गट प्रमुख आपले 32चे गट प्रमुख नरेश यांचं देखील आगमन झालेलं आहे. येस, एनसीसी स्पोर्टचे संघ मालक देखील आहेत नारायण कोळी आणि आपल्या 32 वॉर्ड क्रमांकचे शाखा प्रमुख देखील आहेत शिवसेने गटातील. म्हणजे या गट प्रमुख आपले नरेश सावंत देखील आपल्याजवळ पोहोचले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगले क्रिकेट प्रेमी देखील आहेत नरेश. जिथं जिथं स्पर्धा असतात तेव्हा नेहमी आम्हाला फोन करून सांगतात की इथं स्पर्धा आपण जायचं का, पण कधी कधी बघा वेळ मिळत नाही. आता ये सदानंद कोळी देखील गट प्रमुख आहे आपल्या शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 32चे म्हणजे आपल्या मनोरी गावातील. त्याच्यानंतर संदीप रुके हे देखील गट प्रमुख आहेत. प्रकाश भागी देखील गट प्रमुख आहेत. भरपूर अशी आज आपल्याजवळ भरपूर अशी काही व्यक्ती आहेत त्यांनी शिवसेनेसाठी खूप भरपूर अशी सेवा केलेली आहे, काम करतायत. पुढचा चेंडू टाकला जातो, तो डॉट बॉल आहे आणि धाव संख्या रोखून ठेवली ती फक्त 1 या धावसंख्येवर. एनसीसी क्रिकेट संघ जर जिंकला तर त्यांचा ओनर नारायण कोळी आणि आपले शाखा प्रमुख शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 32 त्यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रँक, आपल्या शतकातील पुढचा चेंडू, हो तो चेंडू देखील त्याच प्रकारे, पण आता मात्र थोडा ऑफसाईडच्या जास्त लांब होता. पंच इनास बोल यांच्याकडून इशारा येतोय वाईड साईक अवांतर धाव. या अवांतर धावीच्या साहाय्याने धावसंख्या टोटल पोहोचलेली आहे ती 2 या धावसंख्येवर. 2 धावा बिनगडी बाद पहिलं शतक मार्गस्थ आहे. फ्रँक यांचा पुढचा चेंडू बघा, हे आपण टुर्नामेंट इथं मनोरी प्रीमियर लीग ही ठेवलेली आहे. ही फक्त प्लेयरांच्या ह्यांच्यासाठी नाही तर आपल्या या मैदानासाठी एक मदत म्हणून देखील ठेवलेली आहे. पुढचा चेंडू पाठवलाय तो फायनलीच्या दिशेने सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. मनोरी प्रीमियर लीग ही ठेवलेली आहे. ही फक्त प्लेयरांच्या ह्यांच्यासाठी नाही तर आपल्या या मैदानासाठी एक मदत म्हणून देखील ठेवलेली आहे. पुढचा चेंडू पाठवलाय तो चौकाराच्या साने टोटल धावसंख्या पोचलेली ती 6 या धावसंख्येवर. लॉस ऑफ 0 विकेट, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकामध्ये टोटल धावसंख्या 93, 94 रन्स टू विन म्हणजे 93 झाले 94 जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल नक्कीच होईल कारण आउटफील्ड खूप कडक झालेली आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार येतात गॉडविन यांच्या बॅटीतून. 93 झाले 94 जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल नक्कीच होईल धावसंख्येवर. लीन खेळतोय 1 या धावसंख्येवर आणि 1 वाईड आहे. चांगली गुणलेखक आपल्याला भेटलेला आजच्या दिवसासाठी स्वप्नील फजिंदर आणि आमचे ऑनलाईन स्कोरिंग आपले यूट्यूबचे स्कोरर देखील आणि त्यांचा लॅपटॉप देखील आमच्या समोर आहे. मिस्टर पार्थ हे देखील आपल्याला चांगली साथ देत आहेत आणि क्रिस बघा एकदम समोर उभे आहेत कॅमेरा घेऊन. त्यांची देखील चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते. डिका स्पोर्टची लाईव्ह कव्हरेज आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू वाईट बॉल घोषित झालेला आहे. 2 आतापर्यंत वाईट बॉल झालेले फ्रँक याच्या शतकामध्ये. टोटल धावसंख्या पोचली ती 11 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आहे आणि जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील तुम्हाला कारण प्रत्येक शतकामध्ये तुम्ही एखाद वेळेस 17-18 धावांची रन रेट ठेवावी लागेल तेव्हा तर तुम्ही या धावा पूर्ण कराल. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील गॅपमधून जातोय की काय नाही. तिथं शतरक्षक ऋतिक होता, त्याच्याकडून शतरक्षण झालेले 2 धावा धावून काढतायत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली 13 आणि पुन्हा एकदा आपण एक चांगलं गाणं ऐकणार आहोत.
गट प्रमुख नरेश सावंत यांना विनंती करते की तिथं सत्कारासाठी जायचं. नरेश सावंत प्लीज या. त्याच्यानंतर नरेश सावंत यांचा सत्कार झाल्यानंतर सदानंद तुमचा देखील सत्कार होऊन तिथं थांबा. पण आपण पहिला नरेश सावंत यांचा सत्कार करतो. नरेश सावंत प्लीज जायचंय. अनिल कोहली यांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. एक पारंपरिक आपले कोली परिधान केलेली टोपी दिली जाईल. त्याच्यानंतर एक सुगंध देणारा पुष्पगुच्छ देखील दिला जाणार आहे. नरेश सावंत प्लीज आपण टॉस बॉक्सवर जायचं आहे. आपल्याला तिथं तुमचा सत्कार तिथं होणार आहे आणि ऊब देणारी शॉल देखील दिली जाणार आहे. यतीश उंचपुरा यतीश पहिला चेंडू लहान मुलांनी बाजूवा एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी गॉडविन याचा प्रश्नच येत नाहीये कारण त्याची धावगती एवढी चांगली आहे की एखाद वेळेस चिता देखील त्याच्या मागे चित्याच्या मागे देखील पुढे जाऊ शकतो. असं आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज लीन आणि गॉडविन हे दोन्ही चांगले ॲटलिक आहे असं म्हणावं लागेल या धावगतीमध्ये. नरेश सावंत यांचा सत्कार होतोय. आपले गट प्रमुख आहेत शिवसेने वॉर्ड क्रमांक 32चे. पुढचा चेंडू उडालेला आहे. शतरक्षक समोर येतोय. प्रसाद कोण आहे? येशुदास का? यस येशुदास. मुलान यांनी तो झेल पकडलेला बघा. सगळे सारखेच दिसत आहेत. आणि पहिला फलंदाज इथं बाद झालेला आहे तो NCC स्पोर्ट्स क्लब बनोरी 11 या संघाचा लीन यांच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. आता आपण दत्ता नाखवा यांचा सत्कार करणार आहोत. दत्ता नाखवा प्लीज तिथं जायचं आहे कारण तुमचा दत्ता नाखवा यांचा सत्कार होतोय. कारण आपण बघितलं की पहिला जे ग्राउंड होतं ते ग्राउंड साफ करण्यासाठी भरपूर अशी मेहनत घेतली दत्ता नाखवा याने. वारंवार त्यांना सांगायला लागत नव्हतं. कधी काम चालू असलं बघितलं की ते पोचायचे. त्यांचा देखील खूप आपल्याला या ग्राउंड साफ करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता. आज त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. मनोरी प्रीमियर लीगच्या वतीनं मिस्टर भास्कर आहेत आणि मिस्टर अनिल देखील तिथं सत्कारासाठी आहेत. त्यांना देखील एक सुगंध देणारा पुष्पगुच्छ. यतीश यांचा पुढचा चेंडू पहिला चेंडू उडावलेला आहे. यस मला वाटतं येतोय या मोठ्या खेळपट्टी तर मोठीच आहे आणि ग्राउंड देखील खूप मोठा आहे तरी देखील तो षटकार जातोय. याचा अर्थ की ताकदीने मारलेला षटकार. दत्ता नाखवा यांचा सत्कार होतोय. यतीश यांचा पुढचा चेंडू पहिला चेंडू उडावलेला आहे. यस पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडालेला आहे. तोच शतरक्षक मुनाले. मुनालनं आता मात्र झेल सुटतोय. ऋतिक होता. मुनाल बाजूला होता मला वाटतं त्याच्या. कारण दोघं बघा एकदम सेम दिसत आहेत. खाली कॅप घातली नसती तर मला वाटतं तो देखील त्याच्यासारखा दिसला असता. चला गट प्रमुख सदानंद यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. सर सदानंद करतायत त्यांचा मला वाटतं सत्कार. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. शॉर्टपिच चेंडू होता. सदानंद यांचा देखील सत्कार होतोय. गट प्रमुख आहेत वॉर्ड क्रमांक 32चे शिवसेना आपला जो पक्ष आहे त्यांच्याकडून त्या सदानंद यांचं देखील खूप सहाय्य होतं आपल्या या शिवसेनेच्या. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. मला वाटतं प्रत्येक चेंडू षटकार मारण्याचाच विचार करतोय रोहित. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याकडे खूप मोठं टार्गेट आहे आणि टार्गेट सिंगल आणि डबलने ते चेस होणार नाहीये तर मोठे फटके मारावे लागतील. मग अजूनपर्यंत मला वाटतं तो थ्रो जो दिला होता तो ओव्हर थ्रो होता पण तिथं बॅकअप होते. नंबर 2चं शतक पूर्ण झालेले. धावसंख्या झाली 21. 1 धावा 2 शतकाचा खेळ संपतोय. चला आपले गट प्रमुख सदानंद कोळी यांचा देखील इथं सत्कार झालेला आहे. आता आपण दुसरे काही सत्कारवीर आहेत त्यांचा देखील सत्कार करणार. तोपर्यंत आपण मॅचकडे येणार आहोत. 2 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 21.
पहिला डबल विकेट 6 आणि डॉट 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 डॉट. Causing all the bloating, switch to Wellbeing Nutrition's whey protein. Packed with probiotics and digestive enzymes, it's the lighter, quieter way. Shop from over 1 lakh furniture and home options only at Pepperfry. विधी सी फूड्सचे 2 आपण मालक बघतोय, दक्ष आणि जैविक. दक्ष आणि जैविक तुमचा देखील आपण सत्कार करणार आहोत मनोरी प्रीमियरच्या वतीनं. दक्ष आणि जैविक यांनी देखील तिथं जायचंय सत्कारासाठी. दक्ष दक्ष पहिला चेंडू पुन्हा एकदा उडवलेला, पण शतरक्षक समोर येतो. बघूया झेल होईल की नाही. तिथं फ्रँक आणि सायमन होता, पण त्याच्या दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय. चेंडू जातो खूप लांब गेलेला आहे. लायमन शतरक्षण करीपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तक्ष आणि जैविक यांचा सत्कार होतोय मनोरी प्रीमियर लीगच्या वतीनं. आपण बघतोय की भरपूर असे मेंबर्स आपल्या या मनोरी प्रीमियर लीगसाठी देखील आपल्याला मदत करण्यासाठी आले. त्याच्यामध्ये भास्करजी कोळे यांचा खूप सिंहाचा वाट आहे. त्याच्यानंतर स्वप्नील, त्याच्यानंतर अनिल. तक्ष आणि जैविक यांचा सत्कार होतोय. विधी सी फूडचे मालक असं त्यांचं नाव इथं आपल्या या बोर्डवर दिलेलं आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा वळतोय आणि एसटी रिक्षक सप्तेश आणि एसटी रिक्षक करण्याचा प्रयत्न स्टंप उद्ध्वस्त केलं, पण तो त्याचा जो खेळाडू आहे तो मध्ये होता. गडविन. तक्ष आणि जैविक यांचा देखील सत्कार होतो इथं आपल्या टॉस बॉक्सच्या थोडं स्टेज आहे त्याच्यावर. पुन्हा एकदा चेंडू डॉट जातोय. गोलंदाज मारण्याचा प्रयत्न पॅड झाल्यासारखा वाटतो. धावून काढलेली आहे. अंपायर सिग्नल, पण त्यांचा इशारा लेग बायचा येतो. याच्यावरची फक्त एक सिंगल मिळेल, ती लेग बायच्या स्वरूपात. एक सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवर. नंबर 3चं शतक चालू आहे मैदानावर. 3 षटकानंतर लगेच ड्रिंक्स ब्रेक. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल, जास्त नाही. 2 ते 2.5 मिनिटाचा, म्हणजे तो IPL मध्ये असं तसा. त्याच्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे. सदानंद तयार राहायचं आहे तुम्ही. मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट चांगला फिरवला जातो रोहित यांच्याकडून, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पण धावून काढले. एक्स्ट्रा वाईटची देखील धाव मिळते. 1+ वाईट. 2 धावा या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवर. बॅट्समन पाठवायचं आहे. वाईट नाहीये. वाईट नाही म्हणजे याचा अर्थ की 29 धावा. एक कॅन्सल झाला. पंचांकडून थोडं मला वाटतं दिलगिरी व्यक्त झाले. त्यांच्याकडून अगोदर वाटलं की वाईट होईल, पण मला वाटतं फलंदाजाच्या थोडं पायाला की पॅन्टला लागून तो चेंडू स्पर्श झाला होता. आता पुढचा चेंडू आणि इथं शतरक्षक नाहीये. चेंडू पोचतोय की नाही तर बघायचं आहे, पण तिथं शतरक्षण उंच पुरा यतीश येतोय. खूप लांबून आलेले मोठ्या पावलाने तो पोचतोय. तिथं 2च धावा मिळतील. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 31. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 31 आणि ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. फक्त जास्तीत जास्त 2 मिनिटाचा, जास्त ब्रेक नाही घेणार. तर आपण डीजे देखील आपल्याला वाजवण्यासाठी संदीप कोळी भेटले, ते आपल्याला डीजे वाजवतील. हॅलो. कर्जाई देवी 11 चे संघ मालक सचिन शंकर रिचर्ड यांना विनंती करतो की तुम्ही इकडे यायचं आहे. सचिन या. स्वप्नील. सचिन रिझल. नक्कीच कर्जाई देवीचे ओनर्स सचिन रिचर्ड यांचा एक आज आपल्या प्रीमियम लीगच्या माध्यमातून एक 38 सत्कार सोहळा आज आपण पाडणार आहोत. तसेच ओनर्स इकडे आलेले आहेत, ते मात्र सचिन रिचर्ड, शंकर रिचर्ड एक माझे क्लास फ्रेंड आहेत. आणि आज या प्रीमियम लीगमध्ये एक ओनरची भूमिका
त्यांच्या खांद्यावर दिलेली होती आणि त्यांनी सहजपणे ती स्वीकारली आपल्या या प्रीमियम लीग साडी आणि त्यांचा एक इच्छुदीचा सत्कार आपण सोहळा आता आपण भास्करजी कोळी अनिल कोळी यांच्या माध्यमातून इच्छुदीत सत्कार सोहळा अनिल त्यांनी पाहूया कुठे आहे या तुम्ही पण सुद्धा पुढे गेले. अनिल ये जसे इच्छुदीचा आपण सत्कार सोहळा आपण पार पाडणार आहोत ते मात्र सचिन रुपे सचिन रिचर्ड शंकर रिचर्ड यांच्या हो इथं बघा सत्तेच शेवटचे काही मला ते किती शतक आहे 4थं शतक आहे ते टाकण्यासाठी सत्तेश पाटीला गोलंदाज आलेला आहे. हे सचिन यांचा एक इच्छुदीचा सत्कार आपण यूट्यूबच्या लाईव्ह कव्हरेज अनिल आणि भास्करजी कोळी तसेच तक्ष आणि त्याच्या जोडीला पुढे बाबू इथं चेंडू टाकला जातो आणि पहिला चेंडू डॉट बॉल आहे चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू थोडा स्लॉम पद्धतीचा चेंडू टाकला. भरपूर जणांनी आपल्या या थँक्यू सचिन मध्ये खूप बदल केलेले तुम्ही आहे. आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मुनुरी प्रीमियम लीगच्या माध्यमातून तुमचं खरंच हार्दिक हार्दिक स्वागत. गो टू मनोज चोरे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आता देखील तो चेंडू मात्र आता थोडा पुढे ठेवला होता फक्त तो त्या स्पीडने टाकला चेंडू. बघा काही गोलंदाजांनी खूप चांगली व्हरायटीज आणलेल्या आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. एक चेंडू फास्ट टाकल्यानंतर एक चेंडू स्लो टाकला जातोय. त्याच्यानंतर तो चेंडू जर स्लो असेल त्यावर धावा नाही आल्या तर तो चेंडू वापरला जातोय तो चेंडू टाकला जातोय. सप्तेशाचे आतापर्यंत 2 चेंडू बॅक टू बॅक चांगले आणि तिसरा देखील त्याच प्रकारे चेंडू टाकलेला आहे. म्हणजे तिन्ही चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत सप्तेशानं. विजय आमचे जे पंच आहेत ते देखील पुढे जाऊन तिथं थोडी मला वाटतं जे काही लाईन्स होती ती प्रॉपर केलेली आहे. सामन्याचे पंच विजय आणि इनास बोल हे 2 पंच आपल्या समोर आहेत. येस पुन्हा एकदा तो चेंडू आणि तेच चित्र इथं बघायला मिळतंय. कारण ह्या खेळाडूला ऑफ साईडला भरपूर असे चेंडू टाकले गेलेले आहेत. 4 चेंडू बॅक टू बॅक त्याच दिशेने. आणि मला वाटतं जो रोहित जो फलंदाज आहे तो देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय. कारण ऑफ साईडला देखील तुमचे चांगले फटके लागू शकतील पण त्याच्यासाठी तुम्हाला ट्राय करावी लागेल. मात्र पुन्हा एकदम शफल होऊन चेंडू पाठवलेला बघूया. वेट फॉर द अंपायर. हे 6 धावेंचा इशारा येते शतरक्षकाकडून. या 6 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 37 या धावसंख्येवर शकतील पण त्याच्यासाठी तुम्हाला ट्राय करावी लागेल. मात्र पुन्हा एकदम शफल होऊन उचलेल असं थोडी मेहनत करावी लागेल. गोदरेज एरो नई कार जैसी खुशबू पूरे 30 दिनों तक सिर्फ 99 रुपए में. पुढचा चेंडू देखील एकदा पाठवलेला आहे आणि पुढचा चेंडू देखील जातोय 6 या धावसंख्येसाठी. पुढचा चेंडू देखील एकदा पाठवलेला आहे आणि खेळू नका इथं लहान मुलांनी प्लीज खेळू नका मध्ये. नंतर खेळा सामने संपल्यानंतर. बॉलर नेम लायमन की सायमन. सायमनच्या चेंडूवर पहिलाच मला वाटतं येतोय षटकार. पण हे देखील गोलंदाजी करताना आपण बघतोय षटकारच मारावे लागतील तेव्हा तुम्ही एखाद वेळेस तुमचा जो टोटल आहे तो जवळ येईल पण विजयाच्या थोडे समीप राहणार आहेत.
पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील पाठवलेला आहे. बघूया 6 या धावसंख्येसाठी बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. गॉडविन यांच्या बॅटवर येईल पण विजयाच्या थोडी समीप राहणार. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील पाठवलेला. बघूया 6 या धावसंख्येसाठी संख्येसाठी बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. 39 धावांची अजूनपर्यंत गरज आहे आणि त्याच्यासाठी फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडू उडवलेला आहे पण यो देखील चेंडू जातोय की नाही मला वाटतं अतिश तिथं मोठे एक उंच असल्या कारणाने तो चेंडू पार होणार नाही तर इथं फलंदाज बाद होतोय. गॉडविन देखील इथं बाद झालेले आहेत. 2 षटकार मारले होते. तिसरा षटकार मारण्याच्या मोहामध्ये म्हणजे तिसरा हॅट्रिक जर मारली त्याचं देखील उडवलेलं आहे पण यो देखील चेंडू जातोय की नाही मला वाटतं अतिश तिथं मोठे एक उंच असा चेंडू उडवलेला आहे पण यो देखील चेंडू जातोय की नाही मला वाटतं अतिश तिथं मोठे एक उंच असल्या कारणाने तो चेंडू पार होणार नाही तर इथं फलंदाज बाद होतोय. गॉड हा देखील चेंडू उडालेला आहे. उंच लायमन येतोय समोर आणि त्यांनी देखील तो झेल पकडून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नंतर कोणी घरी जायचं नाहीये. बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे कारण आपल्याला आणखी स्पर्धा खेळवायची आहे. नवीन फलंदाज येतोय. फ्लाईट यांनी देखील मारले. तो देखील चेंडू जातोय आणि इथं हॅट्रिक झालेली आहे. विकेटची हॅट्रिक नोंदवलेली आहे सायमन याने. त्याचं देखील नाव नोंदलं जाईल इथं आता. 2 चेंडूवर 2 षटकार आणि 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद. मग अशी चित्र क्रिकेटमध्ये बघायला मिळत आहेत. Shop from over 1 lakh furniture and home options only at Pepperfry. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर बघूया बाद होतोय की फलंदाज आणि 4 फलंदाज असे बाद नाही. मला वाटतं इथं झेल सुटलेलं आहे. सायमन यांनी आपले तेल लावलेलं तो पुसलेलं आता आपल्या हाताचं केसाचं तेल होतं ते पुसलेलं आहे त्याच्याकडून झेल सुटतोय. 4 फलंदाज त्यांनी बाद केले असते. तिथं झेल सुटतोय. हँडशेक साठी जा. हँडशेक प्लीज. हँडशेक साठी जायचंय. हॅलो पुढचा जो संघ खेळणार आहे स्वप्नील फजिंदार तुमचा संघ जरा शतरक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचा आहे लगेच.